शत्रू, अरे काय करायला लागलायस? आवर स्वतःला. कसा आवरू? सगळ्या गावापुढं मोठमोठ्या लोकांपुढं तो सूर्या काय मी पुरुष असल्यावरच शंका घेतोय. लायकी आहे का त्याची? ए ए ए बस खाली बस, शांत हो जा. असा राग काढून काय होणार आहे? हा शत्रू, हे वाटतोय त्यापेक्षा मोठा मॅटर झालाय राव. अरे ह्या परडीच्या उत्सवात स्वतःच्या बायकोवर शंका घेताना 10 वेळा विचार करायला पाहिजे होतास तू. हा तुला हे वेडापाना कुणी करायला सांगितलं होतं रे? ए हे केलं जरी मी असला ना तरी प्लॅनिंग डॅडींचं होतं, कळलं? कुकुळ बाळ आहेस नाही का तू? हा डॅडींनी सांगितलं आणि मी ऐकले. तुझी बायको निर्दोष आहे हे तुला माहित होतं ना? माहित होतं का नाही? सगळं माहित होतं रे, पण मात चढला होता ना तिला. माफी मागायला गेलो तरी माफ करत नव्हती. त्यात ते मंजुळा प्रकरण रेड हँड पकडलंय ना मला. तेव्हापासून तर तिचा तोराच वाढलाय. काही बोलायला गेलं तरी रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वागणूक देत होती मला. आणि तू काय केलंस? तुझी बायको पवित्र होती म्हणून बेधडक पोटुशी असताना त्या परडीवर बसली. देवी आईचा न्याय 100% खराय बर का? मला बी पटलं. तुझ्या बायकोला मानलं पाहिजे राव. तिचे पराक्रम सांगायला आलाय का माझ्या माग? कॉलर सोड. तुम्हा बाप लेकांनी ना स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतले. शान असशील तर ऐक, जेवढ्या लवकर या गावातनं बाहेर पडता येईल तेवढ्या लवकर बाहेर पड. जेवढा उशीर थांबशील का नाही तेवढी वाईट वरात तुझी निघेल. हे बघ, आसपासच्या गावामध्ये परडीच्या उत्सवाला लय मान आहे. बातमी अशी वाऱ्यासारखी पसरती. आतापर्यंत प्रत्येक घरात ही गोष्ट पसरली बी असेल. छान असशील तर ऐक, एकटं जा, नाहीतर बापाला घेऊन जाशील. गाववाले दोघांना बी आणत्याल. मित्र आहेस ना म्हणून सांगतोय. चल घरी सोड मला. ए आपली साथ इथपर्यंत. हे जो काही न्याय झालाय का नाही त्यानंतर लोकांपुढं आपली यारी संपली. नाही कसं आहे, तुझ्या नादाला लागून मला माझी आबरू काढून घ्यायची नाही. आता जा घरी, आपण नंतर भेटू. हा काळजी घे. अरे अशा प्रसंगी तिला माहेरच्याच माणसांचा आधार असतो आणि तो जर तिला मिळाला तर तिच्यात प्रत्येक संकटाशी लढायचं बळ येत. आणि ही बळ आहे ना मी माझ्या बहिणींना कायम देणार. देऊ नको त्यांच्यावर अशी वेळ येऊ, पण जर आलीच तर मी त्यांच्या पाठीशी मी कायम उभा राहील. तुम्ही पण पहिल्यांदा माहेरचा दरवाजा वाजवायचा. तुम्हाला मी या घरातनं कधीच तुमच्या मनाविरुद्ध पाठवणार नाही. तेजू, तू पण कायम ध्यानात ठेव. म्हणजे तेजू अक्का तुझे पण छळ होत आहेत का? तुझ्या मनात पण असले जीव संपवायचे विचार येत आहेत का? आता कसं सांगू हिला? मी जर माझी खरी परिस्थिती सांगितली तर हिचा लग्नावरून विश्वासच उडून जाईल. नाही, हे नाही झालं पाहिजे. बोल ना अक्का. अगं नाही बाबू, पुढे मागे जर माझ्या बरोबर असं झालं ना तर माझं माहेर माझ्या पाठीशी हे मला कळावं म्हणून दादाने माझं नाव घेतलं. तेजूच कशाला? आत्या, तुमच्या दोघींचं बी माहेर आहे. तुमच्या दोघींसाठी बी या घरचा दरवाजा कायम उघडा आहे, लक्षात ठेवायचं. बाईचा आदर करायचा असतो, सन्मान करायचा असतो, हे पण डॅडींना कळू द्या ना. एवढी साधी गोष्ट त्यांना कळत नसेल तर त्यांना मोठेपणा मिरवायचा काय एक अधिकार नाही. जिथं राग आला की बाईला मारहाण होती अशा ठिकाणी माझ्या घरातल्या बायका राहणार नाहीत. सूर्या, तुला मालकांचा मान माहीत आहे पण त्यांचा राग बी माहीत आहे. एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर तू त्यासनी बोललास ते गप्प बसतेला असं वाटतंय काय तुला? अगं म्हणून काय त्यांच्या भीतीने चुकीच्या गोष्टी सहन करायच्या असं म्हणायचंय का तुला? अगं जिथं वाईट गोष्टी घडतील तिथं सूर्या उभं राहणार. सूर्या, माझ्यामुळे तुमच्या नात्यात अंतर आलं. तू मध्ये नग पडायला पाहिजे होतंस. मी तर तुझ्या रक्ताची बी नाही र. तू रक्ताची नसलीस म्हणून काय झालं? शालन आत्ताच्या डोळ्यात माझ्यासाठी जे प्रेम दिसतं ते तुझ्या डोळ्यात बी दिसत आलंय मला.
अगं ती माझ्यासाठी काय वेगळी नाही, माझ्या कुटुंबाचाच भाग आहे तू. पण अरे पण मला कळतंय तुला घरी जायचं असेल. माझी काहीच हरकत नाही, पण डॅडीने इथं यावं आणि तुला मानानं घेऊन जावं. तोपर्यंत तू इथं माहेर वाशिंसारखी निवांत राहायचं, कळलं? आता या घरात कोणी बी उदास राहायचं नाही, कळलं? या तिघी बी माहेरपणाला आलेत, त्यामुळे घरातलं वातावरण एकदम आनंदी ठेवायचं. हा, सगळ्यांनी खाऊन पिऊन मस्त दिवस काढायचे. काय हो दादा, तू ना अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. चला लगेच इटायला सुरू करू. खायला म्हणायचंय तिला. आता तुम्ही पण सगळी हिच्या इंग्रजीची सवय लावून घ्या. भागू तेच ते. जरा 10वीत चांगले टक्के पडले म्हणून लगेच माझ्या वाट्याला यायचं नाही, कळलं ना? बरं शालनात्या, मी काय म्हणत होते, बाहेर बघ की मस्त पाऊस पडतोय ना, मस्त गार हवा बी आहे. अशात मला कसली आठवण येते माहितीये का? तुझ्या हातची कांदा भजी. तू करशील का? एवढ्या धांदलीत सुद्धा धनुदीदीलाच फक्त खाण्याबद्दल सुचू शकतं, है ना? अगं असू दे ग, कधी नव्हे ते काहीतरी हक्कानं मागितलंय पोरीनं माझ्याकडं, करते की. पण थांबा, ते झालं ना की संध्याकाळी मस्तपैकी मालनात्याच्या हातचे धपाटे खायचे. त्यामुळे मापात भाज्या खा, हा? म्हणजे संध्याकाळी पोटात जागा उरली पाहिजे ना. धनुदीदी, हे सगळं तू ध्यानात ठेव म्हणजे झालं.